महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात आज सोमवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे। प्रवाशांनी गच्च भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट खोल दरीत कोसळली। या भीषण अपघातात गाडीतील सर्वच्या सर्व 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हे सर्व मृत प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी होते। रेस्क्यू टीमचे सदस्य सागर दहिंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या अपघाताची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि मदतकार्य पथकांना मिळाली। घटनेचे गांभीर्य ओळखून सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, स्थानिक रेस्क्यू टीमचे जवान आणि पोलीस दल आवश्यक साधनांसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। घाटातील घनदाट अंधार, धुकं आणि दुर्गम भागांचा सामना करत बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता दरीत उतरून शोध मोहीम व मदत कार्य वेगाने सुरू केले। अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडीचा क्रमांक MH11DN 2340 असा असून हे सर्व तरुण कोकणातील दापोली येथे पर्यटनासाठी गेले होते। दापोलीहून सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी परतत असताना भल्या पहाटे हा भीषण अपघात झाला आणि एकाच गावातील 8 तरुणांवर काळाने घाला घातला। या घटनेमुळे आसगाव तालुका कोरेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे। अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट। हा अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला की अन्य काही तांत्रिक बिघाड झाला होता, याची कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही। पोलीस आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। या अपघातात महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे व नितीन किसन नायकोडे सर्व राहणार आसगाव तालुका कोरेगाव या 8ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, पोलादपूर, रायगड। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन, सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा। त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते। 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबिळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळलेली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोह्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत।